आणि आता 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात। भुसावळमध्ये उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेले आहेत। भुसावळचं तापमान 43.3 अंशांवरती पोहोचलंय। यंदाच्या उन्हाळी मोसमातील हे सर्वाधिक तापमान आहे। दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। चंद्रपुरात उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेले आहेत। तापमानाचा पारा 43 अंशांवरती गेलाय। उन्हापासून संरक्षण करण्यासाठी दुपट्टा, गॉगल अशा साहित्यांचा वापर वाढलाय। चिपळूणमध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर गेलाय। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णतेची लाट जोर धरत असून हवामान खात्याने पुढील 4 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केला। छत्रपती संभाजीनगर शहराने यंदा तापमानाचे सर्व रेकॉर्ड मोडलेले आहेत। शहराचं तापमान 41 अंश सेल्सिअसवर गेलंय। दरम्यान तापमान अजून वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला। हिंगोलीतल्या सेनगाव परिसरात जंगलातील कृत्रिम पाणवठे कोरडे ठाक पडलेले। वन्य प्राण्यांची भटकंती थांबवण्यासाठी वन विभागाकडून वन परिक्षेत्रामध्ये कृत्रिम पाणवठे उभारण्यात आले होते, मात्र यामध्ये पाणी टाकण्यात न आल्यानं पाणवठे कोरडे पडलेत। अकोल्यात सूर्य आग ओकू लागलाय। काल अकोला जिल्ह्यात 43.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। वाढत्या उष्णतेमुळे नागरिक चांगलेच हैराण झालेत। नाशिक जिल्ह्याच्या 24 धरणांमध्ये 41.59% पाणीसाठा शिल्लक आहे। भूजल पातळी खाली जात असल्यामुळे मालेगाव, येवला यासह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 484 गावं आणि 567 वाड्यांवर पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। चिपळूण गुहागर मार्ग आणि मुंबई गोवा महामार्गाला जोडणारा वशिष्ठी नदीवरील एनरॉन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाल्यानं पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली। सावंतवाडीच्या सालईवाडा परिसरात गाव रेड्यांच्या कळपाचा वावर दिसून आला आणि यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। दरम्यान गाव रेड्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला। धुळे शहरातील सर्व नाल्यांवर लोखंडी जाळी बसवण्यात येते आणि नागरिकांनी कचरा टाकू नये म्हणून महापालिकेनं खबरदारी घेतली आहे। त्यामुळे नाला स्वच्छ ठेवण्यात मदत होणार आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्याचा यवतमाळमधील शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला। कोकाटेंच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांनी तात्काळ आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। जळगावमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। ताब्यात घेतलेले कार्यकर्ते कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाणांना काळे झेंडे दाखवणार होते। दरम्यान चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला। भिवंडीच्या आतकोली इथल्या डम्पिंग ग्राउंड विरोधात स्थानिक पंचकृषी संघर्ष समितीने 1 दिवसीय धरणे आंदोलन केलं। ठाण्यातील कचरा या डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकला जातोय। दरम्यान प्रशासन ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिक आक्रमक झाले। मालवण तालुक्यातील देऊळवाडा ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी घेण्यात आलेल्या जमिनीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आणि या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी ग्रामस्थांनी गटविकास कार्यालयाबाहेर वाजंत्री आंदोलन केलं। नाशिकमध्ये दुहेरी हत्याकांडाविरोधात मोर्चा काढण्यात आला। पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांसह नातेवाईकांनी केला। दरम्यान संबंधित पोलिसांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। पंढरपूरच्या लवंगमध्ये महावितरण कंपनी विरोधात युवा सेनेनं रास्ता रोको आंदोलन केलं। वाघोली गावातील खंडित होणारा विद्युत पुरवठा तातडीनं सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। आता वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर बघूया रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेनं जोर धरलाय। पुढील 4 दिवसांसाठी जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। असं असलं तरी पारा 42 अंशांवर पोहोचला आहे। त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांकडून करण्यात आलंय। चिपळूणहून आढावा घेतलाय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी। पुढील 4 दिवस अक्षरशः सूर्य आग ओकताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे कलेक्टर, रत्नागिरी विभाग, आरोग्य विभाग आणि हवामान खाते यांनी लोकांना उन्हातून बाहेर पडू नका असं सांगितलेलं आहे। गरज भासल्यास संध्याकाळी 4 नंतर बाहेर पडा, छत्रीचा वापर करा, टोपीचा वापर करा किंवा थंड पेय प्या असा रत्नागिरी विभाग, आरोग्य विभागाने सांगितलेलं आहे। उष्माघात होऊ शकतो, त्यामुळे शक्य असल्यास तरच बाहेर पडा, नाहीतर घरातून बाहेर पडू नका, कारण आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो। आता चिपळूणमध्ये जवळजवळ 42 डिग्री सेल्सिअस इतकं ऊन आहे। त्यामुळे सूर्य अक्षरशः आग ओकताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन प्रफुल्लसह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी।
यानंतर बातमी आहे धाराशिवमधनं अगदी झटपट घडामोडी आपण जाणून घेणार आहोत. धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनवर महायुतीनं झेंडा फडकवलाय. महायुतीच्या 13 पैकी 12 उमेदवारांनी विजय मिळवला. यामुळे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटलांना मोठा धक्का बसला. शिर्डीच्या साई मंदिरात 3 दिवसीय रामनवमी उत्सवाची सांगता झाली. काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता करण्यात आली. पंढरपूरमध्ये चैत्री यात्रेनिमित्त नगर परिषदेच्या बंधाऱ्यातून चंद्रभागा नदीत पाणी सोडण्यात आलं. त्यामुळे वारकऱ्यांसह भाविकांना पवित्र स्नान करता येणार आहे. पुण्यामध्ये माझी वसुंधरा अभियानातून विद्यार्थ्यांनी भिंतीवर चित्र रेखाटलंय. चित्रातून विद्यार्थ्यांनी प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिलाय. वशिष्ठी नदीवरील एनरॉन पूल सध्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. परशुराम घाटातील रॉक बोल्टिंगचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका कमी होणार आहे. पाटणच्या लेंढुरी गावात एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये रानगव्यांनी धुडगूस घातला. शेतामध्ये धुडगूस घालत त्यांनी 20 ते 25 रानगव्यांनी 4 एकरातील कलिंगडाचं शेत उद्ध्वस्त केलंय. शासनाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात स्थित संरक्षण भिंतींना पुन्हा एकदा तडे गेलेले असून येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी या भिंती कोसळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. विशेषतः पेंढे गावाच्या बाजूने असलेल्या भिंतीत गंभीर तडे दिसले असून स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात येणारी 1 रुपयात पीक विमा योजना बंद करण्यात येऊ नये अशी मागणी धुळ्यातील काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील यांनी सरकारकडे केली. योजना बंद केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसेल असं कुणाल पाटील म्हणाले. जळगावच्या सोनवतमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोनवत ग्रामीण रुग्णालयात महिलांची संतती संबंधित शस्त्रक्रिया नियमितपणे केली जाते. रविवारी रात्रीच्या वेळेस एका महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या रुग्णालयात एकही डॉक्टर नर्स याशिवाय सुरक्षा रक्षकही उपलब्ध नसल्याची बाब उघडकीस आली. वाशिमच्या मानोरा शहरातून वाहणारी अरुणावती नदी कोरडी पडली आणि त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतातील पिकांचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. नदीला पाणी नसल्यानं शेतकरी हवालदिल झाला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध प्रमाणपत्र आणि परवान्यांची सुविधा आता नागरिकांसाठी ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आणि त्यामुळे आता नागरिकांना वारंवार कार्यालयाचे चक्रा मारण्याची गरज भासणार नाही. बीडमध्ये ग्रामरोजगार सेवक संघटना आक्रमक झाली आहे. शेकडो ग्रामरोजगार सेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलं. 8,000 रुपये मानधन देण्यासह 2,000 रुपये भत्ता देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. जळगावमध्ये विविध मागण्यांसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. तातडीनं मागण्या पूर्ण करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. मागण्या पूर्ण न केल्यास संप पुकारण्याचा इशारा देण्यात आला. जुन्नरच्या आळेफाट्यावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाच्या जमीन संपादनाविरोधात शेतकरी आक्रमक झाले. बागायती जमीन उद्ध्वस्त न करता महामार्ग जिरायत भागातून वळवण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. अमरावतीमध्ये शिवसेना उबाटाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. सरकारने कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करावं अशी मागणी जी ती आंदोलकांनी केली. येवल्यात छावा क्रांती सेनेकडून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन 7/12 कोरा करण्याची मागणी आंदोलकांनी केली. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत असलेल्या सिलेंडरला देखील दरवाढ लागू होणार आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी 2 रुपयांची वाढ करण्यात आली. दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार नाही. फक्त एक्साईज ड्युटी वाढवण्यात आल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं. प्रशांत कोरटकरचा जेलमधील मुक्काम पुन्हा वाढलाय. कोरटकरच्या जामीन अर्जावरील निकाल कोल्हापूर सत्र न्यायालयाने राखून ठेवला. कोरटकरच्या जामिनावर 9 एप्रिलला कोर्ट निर्णय देणार आहे. कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाकडून दिलासा कायम ठेवण्यात आला आणि कामराच्या याचिकेवरील सुनावणी जी ती 17 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या गाण्यामुळे कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिकच्या काळाराम मंदिराचे अध्यक्ष मनील कुमार लोकवणी यांना उच्च न्यायालयानं हटवलंय. पूजेचे पैसे व्याजासह कोर्टात जमा करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान या आदेशानं नाशिक शहरात खळबळ उडाली.
आणि यानंतर देखील वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्या, त्याकरता आपण जाणार आहोत माझे सहकारी अमित यांच्याकडे. धन्यवाद विशाल या सगळ्या वेगवान घडामोडींसाठी.